नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये मालतीची चतुराई हा धडा शिकलो. हा कशामध्ये आहे? SSC बोर्डाच्या 5वीच्या वर्गाच्या मराठीच्या पुस्तकामध्ये आहे. तर मी जेव्हा तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, तर तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल त्यावेळेला ते तुमचा धडा काढून बसा. म्हणजे काय होईल, तुम्हाला छान समजेल तो. एवढ्यासाठी तुम्ही तो धडा उघडून बसा. तर आपण आता त्या धड्यावरची प्रश्न आणि उत्तर बघणार आहोत. त्या धड्यावरचं व्याकरण बघणार आहोत. तर आता सुरुवात करू आपण. आता इथं प्रश्न काय आहे बघा. मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले? आपण बघितलं, मल्लण्णानं काय केलं? हाक मारली. काय हाक मारली? दुसरा बैल आपला दिसत नाहीये. तर त्यावेळेला तिला काय झालं? तिला नवल वाटलं. काय झालं? बैल गोठ्यात नाही या गोष्टीचे मालतीला नवल वाटले. कसं लिहायचं? बैल गोठ्यात नाही या गोष्टीचे मालतीला नवल वाटले. आता पुढचा प्रश्न बघा बरं. मल्लण्णा डोक्याला हात लावून का बसला? एक बैल हरवला होता ना, गोठ्यामध्ये एकच बैल होता. तर एकाच बैलावरती शेती कशी करायची हा त्याला एक प्रश्न पडला होता. आणि बैल नाही जागेवर, यामुळे त्यानं डोक्याला हात लावला होता. तर बैल गोठ्यात नाही या गोष्टीमुळे, हे समजल्यामुळे मल्लण्णानं डोक्याला हात लावला, डोक्याला हात लावून बसला. बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला? त्या चोरी करणाऱ्या माणसानं बैल पळवला होता. बैल पळवला होता आणि ती आता चोरी उघडकीला आली होती. तर त्यामुळं बैल चोरणारा मनुष्य मनातून घाबरला होता. ते कसं लिहायचं? चोरी उघडकीस येईल म्हणून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला. कसं लिहायचं? चोरी उघडकीस येईल म्हणून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला. आता पुढे बघा. मालतीने युक्ती करायचे का ठरवले? आता काय झालं होतं? बैल चोरणारा मनुष्य मान्यच करत नव्हता की हा बैल मालतीचा आहे. त्यानं ठामपणानं सांगितलं होतं की बैल माझाच आहे, मीच त्याला लहानपणापासून मोठा केलाय. पण इथे लिहायचं कसं? मालतीने युक्ती करायचे का ठरवले? बैल परत मिळवण्यासाठी मालतीने युक्ती करण्याचे ठरवले. तिला युक्ती कशासाठी करायची होती? तिला तो बैल परत मिळवायचा होता. तिचा बैल तो चोरीला गेला होता, ज्यानं चोरला होता तो सापडला होता. आता हिला युक्ती करायचं का कारण पडलं? तर तो बैल तिला परत मिळवायचा होता. तर इथे उत्तर परत कसं लिहायचं परत एकदा सांगते. बैल परत मिळवण्यासाठी मालतीने युक्ती करायचे ठरवले. समजलं? आता पुढे बघूया. मालतीने कोणती युक्ती केली? आता तुम्हाला हा धडा संबंध माहिती झालाय. युक्ती कोणती केली तिनं काय केलं? बैलाच्या डोळ्यावरती दोन्ही डोळ्यावरती हात ठेवले आणि विचारलं की सांग, यातला डोळ्या कुठला त्याचा अधू आहे, कुठला वीक आहे, कुठल्या डोळ्यानं तो ब्लाइंड आहे, हे कुठल्या डोळ्यानं तो डिसेबल आहे, हे तिनं त्या चोरी करणाऱ्या माणसाला विचारलं. डोळ्याला हात लावला आणि डोळा कोणता अधू आहे हे त्याला विचारले. ही युक्ती मालतीने केली. काय? तिनं दोन गोष्टी केल्या. एक तर काय केलं? डोळ्यावरती हात ठेवला आणि हा कोणत्या डोळ्यानं अधू आहे असं विचारलं. ही युक्ती तिनं केली. तर एवढी दोनच वाक्य लिहिली तरी तुमचं उत्तर तिथे पुरेसं येतं. चोराची भंबेरी का उडाली? आता हे लक्षात घ्या. भंबेरी हा शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. कारण भंबेरी म्हणजे काय असं जर तुम्हाला प्रश्न पडला तर तुम्हाला उत्तर लिहिणं अवघड जाईल. त्यावेळेला
भंबेरी म्हणजे फजिती होणे किंवा खूप गोंधळून जाणे. ज्या वेळेला फजिती होते त्यावेळेला गोंधळून जाणं फार होतं, जास्त होतं. फजिती जेव्हा असते त्यावेळेला गोंधळून जाण्याचं प्रमाण खूप होतं. तर हे त्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की भंबेरी उडणे म्हणजे खूप गोंधळून जाणे. चोराची भंबेरी का उडाली? तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. कारण काय झालं होतं, चोरी उघडकीला आली होती ना, त्यामुळे तो गोंधळून गेला होता खूप. अरे बापरे, आता आपली चोरी पकडली जाणार, आपली चोरी आता सगळ्यांच्या लक्षात येणार, म्हणून त्याची भंबेरी उडाली होती. तर तुम्हाला हे कसं लिहिता येईल? चोरी केलेले सगळ्यांना समजल्यामुळे चोराची भंबेरी उडाली. एका वाक्यात तुम्हाला छान उत्तर लिहिता येईल. तर कसं लिहायचं? चोरी केलेले सगळ्यांना समजल्यामुळे चोराची भंबेरी उडाली. तुम्हाला आता ही सगळी प्रश्न तुम्हाला समजले. आणि मी धडा शिकवत असताना सुद्धा अनेक प्रश्न तिथं मी घेतले आणि त्याची उत्तरं पण तुम्हाला कशी लिहायची हे समजले. त्यामुळं तो व्हिडिओ तुम्ही सुद्धा छान बघा आणि व्यवस्थित लक्ष देऊन तो धडा वाचा. आता अजूनही पुढे जाऊया आपण. रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द घाला. आता इथे बघा, पहिलं काय आहे? मालती डॅश बाहेर आली. मालती झटकन बाहेर आली ना, पटकन. काय झालं? मल्लण्णानं हाक मारली, आपला बैल कुठं गेला कुणास ठाऊक, सापडत नाही, इथं नाही आहे गोठ्यात. तर ती घाबरून गेली आतमध्ये. हे ऐकू तिच्या जेव्हा आलं तेव्हा ती घाबरून गेली आणि ती पटकन बाहेर आली. तिथं धड्यातला शब्द काय आहे? धड्यातला शब्द काय आहे हे मी एवढ्यासाठी विचारते की तुम्ही व्यवस्थित धडा वाचत चला. एकदा वाचायचा, दोनदा वाचायचा. जितक्या वेळेला तुम्ही जास्त वाचाल ना तेवढं तुम्हाला वाचायला पण चांगलं येईल आणि धडा पण सुंदर समजेल. तर ह्याच्यासाठी काय करायचं? धडा वरचेवर वाचायचा. ही काय गोष्ट आहे, ही काय धडा नाही आहे, हा वास्तविक प्रसंग दाखवलेला आहे एक, आणि तो प्रसंग वाचायला आपल्याला गंमतच वाटते. तर ही गोष्ट आहे असं तुम्ही लक्षात घ्या. ही मालती आणि मल्लण्णाचा बैल चोरीला गेल्याची गोष्ट आहे. तर जेव्हा तुम्ही गोष्ट वाचता ना त्यावेळेला आपल्याला गंमत वाटते ना, तशी ह्या लेसनमध्ये, ह्या धड्यामध्ये तुम्हाला गंमत वाटण्यासारखं आहे. त्यावेळेला धडे जेव्हा वाचाल त्यावेळेला व्यवस्थित दोनदा तीनदा जितक्या वेळेला तुम्हाला वाचावसारखं वाटेल तितक्या वेळेला वाचा, म्हणजे तुमचं वाचनही छान होईल. तर बघा, मालती झटकन बाहेर आली. एका बैलावर डॅश कशी करायची? पुढचं वाक्य आहे बरं का हे. तर डॅशच्या ठिकाणी काय लिहायचं? एका बैलावर. तो शेतकरी आहे बरं का, लक्षात घ्या. तो शेतकरी आहे, शेतात जाऊन तो काम करणारा शेतकरी आहे. ही इज अ फार्मर. आणि त्या ठिकाणी त्याला फार्मिंग करायसाठी त्याला बैलांची गरज असते. तर इथं आता एक बैल असल्या कारणानं तो दुसरा बैल आता आपल्याला कसं, म्हणजे आपला बैल गेला ना, हरवला ना, आता काय करायचं? एका बैलावर शेती कशी करायची? शेती हा शब्द तिथे आपल्याला ठेवता येईल. तेवढ्यात मालतीला त्यांचा डॅश बैल दिसला. आता तो बैल कसा होता? हरवला होता ना, मला यायचं सोपं आहे. तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. बैलाभोवती लोकांची डॅश जमली. सगळे लोक एकत्र आले ना, ही आरडाओरडा करायला लागली, हा बैल आमचा यानं चोरलाय, आमचा बैल आम्हाला परत द्या, ही आरडाओरडा करत होती. आता इथं त्यामुळे काय झालं? तिचा आवाज ऐकून, तिचा हा मोठमोठ्यांदा बोलणं हे जे होतं ते ऐकून आसपासची सगळी माणसं तिथं जमली. तर काय झालं? बैलाभोवती लोकांची डॅश जमली. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. काय झालं? लोकांची गर्दी जमली ना, तिथं लोक एकत्र आली. सगळ्यांनी मालतीच्या डॅश कौतुक केले. डॅश कौतुक केले. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले. तिनं चतुराई केली ना, तिनं एक शक्कल केली, तिने एक गंमत केली की त्यानं बैल चोरलाय
हे त्यानं कबूल करावं यासाठी तिनं चतुराई केली. तिनं एक ट्रिक केली की त्यानं कबूल करावं. तुम्हाला हे सगळे आता फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा, फिल इन द ब्लँक्स समजलं. आता तुम्ही लक्षात घ्या बरं का, फिल इन द ब्लँक्स तिथं लिहिलेलं असणार नाही. रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. रिकाम्या जागी एवढं जरी तुमच्या लक्षात आलं की एम्प्टी जिथं दिसेल तिथं आपल्याला शब्द भरायचा आहे, तर तिथे क्वेश्चनचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित कळला पाहिजे. आता पुढे बघूया. झटकन, पटकन यासारखे आणखी शब्द लिहा. झटकन, पटकन. आता तुम्हाला असे शब्द तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा अनेक सापडतील. आरडाओरडा, सहजासहजी हे जोड शब्द आलेली पाठातील वाक्ये लिहा. आता या ठिकाणी तुम्हाला आपण धडा बघितलाच आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अनेक शब्द असे सापडतील की जोड शब्द आहेत. जोड शब्दामध्ये काय असतं, आता जोड शब्दामध्ये एका शब्दाला अर्थ असतो आणि दुसऱ्या शब्दाला त्याला जोडून शब्द येतो, तरी त्याला स्वतंत्र असा अर्थ असत नाही. आता इथं बघा, आरडा ओरडा. ओरडा हे माहिती आहे आपल्याला. आता आरडा ओरडा हे ओरडाच्या बरोबर आलेला शब्द आहे. आरडा ओरडा. सहजासहजी, सहज असा शब्द आहे. सहजी. कित्येक वेळेला काय होतं, तोच शब्द, तोच जो शब्द असतो तोच शब्द रिपीट होतो आणि त्याला एक मोठा अर्थ तयार होतो. आता भाजीपाला. भाजीपाला हा शब्द जोड आहे. भाजी माहिती आहे आपल्याला, भाजी बरोबर आलेला हा शब्द आहे. नुसता पाला म्हटलं तर आपण पालेभाजी म्हणू शकतो, पण भाजीपाला म्हटलं बरोबर त्याच्यामध्ये भाजी, मिरची, लिंबू, आलं आणि फ्लावर, कोबी, नंतर पालक, मेथी अशा सगळ्या भाज्या येतात. त्याला फक्त पालाभाजी आणली किंवा भाजीपाला आणला असं जरी म्हटलं, पालाभाजी आणलं तर फक्त पालाभाजी होईल बरं का, पण भाजीपाला म्हटलं तर अनेक भाज्या त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तर असे जेव्हा जोड शब्द, बाजारहाट, अजून तुम्हाला एक शब्द सांगते, बाजारहाट. आता बाजार हा शब्दाला आपल्याला माहिती आहे अर्थ काय. बाजार म्हणजे शॉपिंग. तुम्ही बाजाराला जेव्हा जाता, काही शॉपिंगला जाता, तर बाजारहाट याच्यामध्ये तुम्ही काय काय बाजारातनं घेऊन येता ते सगळं इन्क्लूड होतं. त्यामुळे त्याला एक मोठा अर्थ, व्यापक अर्थ, थोडासा वाईड अर्थ त्याला तयार होतो आणि त्या अर्थामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतात. आता असे हे सगळे जोड शब्द असतात. या जोड शब्दांवरती तुम्हाला माझं स्कॉलरशिपच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ सापडेल आणि त्याच्यामध्ये मी सविस्तर चर्चा केलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघता येईल. आता अजून बघूया. खरेदी विरुद्धार्थ काय येईल इथे, मगाशी मी सांगितलं होतं. खरेदी, विक्री असे विरुद्ध अर्थी जे शब्द असतात त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी सापडतात. अनेक शब्दांचा संग्रह तुम्हाला तिथे मिळतो. विरुद्ध अर्थी शब्द याच्यावरती पण मी एक व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला विरुद्ध अर्थ म्हणजे काय, अनेक विरुद्ध अर्थी शब्द कसे होतात, अनेक प्रकारानं कसे होतात, हिशोब, हिशोबी, बेहिशोबी. आता इथे बे लागला. प्रवृत्ती, अपप्रवृत्ती, अप लागला. असे त्याच्यामध्ये मी अनेक शब्दांचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे, त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला बघितला तर तुम्हाला त्यातलं सविस्तरपणानं त्याची माहिती जरूर मिळून जाईल. तर इथे आपण बघूया जे इथे दिलेले आहेत पुस्तकामध्ये जे आहेत त्याच्याविषयी. खरेदी याच्या विरुद्ध काय, विक्री, लहान मोठा, डावा उजवा. आता हे सगळे विरुद्ध अर्थी शब्द आहेत आणि तुम्हाला मी जो व्हिडिओ केलेला विरुद्ध अर्थाच्यासाठी तो जरूर तुम्हाला बघितला की अनेक गोष्टी तुम्हाला त्यातनं नक्कीच समजून येतील. खालील शब्द असेच लिहा. आता असेच लिहायला का सांगितलं इथे हे लक्षात घ्या. दोन्ही, दो न ला ही जोडलेला आहे. हे काय आहेत, जोड शब्द आहेत, जोड अक्षरं लिहिलेली आहेत. जोड शब्द म्हणता येणार नाही तर जोडाक्षर म्हणतो आपण ज्याला, अशी ही जोडाक्षर आहेत. दोन्ही,
न ला ही, गोष्टी. श ला टी जोडलेला आहे. श पोटफोड्या श, तेव्हा आपण षटकोनातला श म्हणतो, ज्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये मूर्धन्य श असं म्हटलं जातं. विक्री, विक्री, क्री हा जोडाक्षर आहे. निरीक्षण, आता निरीक्षण ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की जोडाक्षर कुठलं नाही आहे, पण तसं नाही आहे. क्ष, क्ष जे आहे हे जोडाक्षर आहे. क आणि पोटफोड्या श हे दोन्ही मिळून इथे क्ष बनतं, तर हे जोडाक्षर आहे. गर्दी, दी दीर्घ आहे आणि गर्दी, दी दीर्घ आणि वरती रफार, र आणि द यांचं हे जोडाक्षर आहे. स्त्री, स्त्री, स आणि त्री हे जोडाक्षर आहे. इथे स, त आणि र अशी 3 व्यंजनं त्याच्यामध्ये येतात. 3 व्यंजनांचं एकत्र जोडाक्षर आहे स्त्री. तर तुम्हाला जोडाक्षर म्हणजे काय हेही समजलं असेल. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.